कुणाकुणाला कारल्याची भाजी ही अजिबात आवडत नाही. घरामध्ये प्रत्येकाच्या एक जण तरी असं असतं ज्याला कारल्याची भाजी अजिबात आवडत नाही. आज मी ना तुम्हाला छानपैकी ना कारल्याची इतकी चटपटीत, स्वादिष्ट आणि कडू न लागणारी कारल्याची भाजी करून दाखवणार आहे. ही भाजी ना तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा आणि ज्याला नाही आवडत ना त्यांना देऊन बघा. बघा किती आवडीने खातील आणि कारले न आवडणारे सुद्धा हे नेहमी कारल्याची भाजी खातील. तर पाहू शकता किती छान अशी मसाल्यात कोट झालेली चमचमीत सुंदर अशी ही भाजी तयार झालेली आहे. चला बघून घेऊया ह्याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. तर इकडे ना मोठमोठाले मी असे 4 कारले घेतलेत कारण की छोटीच भाजी करायची आहे. तर 4 कारले घेतलेले आहेत. ह्याचे मागचं पुढचं ना असं देठ काढून घ्यायचं. हे कारले मी कच्चे वापरते कारण कच्च्या कारल्यामध्ये ना एक वेगळी चव असते. हवं तर तुम्ही थोडंसं याला शिजून पण घेऊ शकता. ह्याच्यातल्या ब्या जर तुम्हाला आवडत असेल म्हणजे बी तुम्हाला आवडत असेल तर ठेवू शकता किंवा हे असं चमच्याच्या किंवा चाकूच्या साहाय्याने हे सगळी बी याच्यातलं काढून घ्या. आता तर मी हे सगळ्या ब्या काढून घेते. ही आता बी काढून घेतली तुम्ही पाहू शकता मस्त. आणि याचे असे 2 भाग करायचे आणि पातळ काप करते मी याचे. हे सगळ्या बिया काढून घेते आणि हे बघा आता स्वच्छ झाले कारलं. ह्याला असे मधोमध कट करते म्हणजे उभे काप करते. तुम्हाला गोल आवडत असतील तर गोल करू शकता किंवा असे अगदीच लांब आवडत असतील तर तसे सुद्धा करू शकता. मी असे छोटे छोटे करते. हे बघा हे अशा प्रकारे सुद्धा मस्त वाटते मग भाजीमध्ये. हे आता सगळे कारले असे स्वच्छ करून म्हणजे बी वगैरे काढून हे असे कटिंग करून घेते. सगळे कारले मी आता असे कटिंग करून घेते. तर बघू शकता मस्त असे मी सगळे कारले कट केलेले आहेत. असे लांब लांब फोडी केलेल्या आहेत, जरा छोट्याशा आहेत. आता आपल्याला काय करायचं, एका भांड्यामध्ये याला ना हळद आणि मीठ चोळून ठेवायचं. आणि काय होतं कारल्याचा बऱ्याचपैकी कडूपणा कमी होतो आणि भाजीसुद्धा छान चवदार तयार होते. याला ना 10-15 मिनटं ठेवून द्यायचं किंवा जास्तीत जास्त 10 मिनटं ठेवायचं. 10 मिनटं झालं की याला लगेच पाणी सुटतं हळद मिठाचं. इकडे बघू शकता याच्यामधला ओलावा तुम्ही बघू शकता म्हणजे हे पाणी सुटलेलं आहे. हे थोडंसं स्वच्छ धुवून घ्यायचं कारण की मग खूप खारट आणि पिवळं अशी भाजी तयार होईल. तर मी थोडीशी नॉर्मल हे धुवून घेतलेली आहे. तसं कारल्याला ते हळद मिठाचा टेक्स्चर असतोच, तो काही जात नाही, त्यामुळं पाणी काढून घ्यायचं जरासं. कढाईमध्ये मी तेल तापत ठेवलं. याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकते. त्यानंतर थोडेसे जिरे तडतडून झाले की मग मी याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टमाटर टाकते. कारण की कारल्याच्या भाजीला शक्यतो कांदे वापरत नाही मी, पण तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता. एक छोटासा अर्धासा कांदा बारीक चिरून, पण मी टाकत नाही. तर एक बारीक चिरलेलं टमाटर इकडे मी टाकून घेतले आणि त्याला चांगलं परतून घेते. आता खूप मस्त भाजी मी तुम्हाला दाखवते आज कारल्याची. अप्रतिम चव लागते, कडू तर अजिबातच लागणार नाही. फक्त ह्या पद्धतीने करून बघा. आता हे थोडंसं टमाटर परतून झालं जिऱ्यासोबत, तर ह्याच्यामध्ये आपण बेसिक मसाले टाकून घेऊया. जर तिखट आवडत नसेल तर कमी तिखट वापरा. मी इकडे 1-1.5 चमचा तिखट वापरलं, 1 चमचा धना पावडर, थोडीशी हळद टाकते कारण की आपण कारल्याला हळद लावलेली आहे त्यामुळे थोडीच टाका हळद. आणि त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकायचं आणि चवीनुसार मीठ पण इथं थोडंसं टाकायचं, चिमटीभर. कारण की कारल्याला हळद आणि मीठ हे आपण पहिलंच लावून ठेवलेलं आहे त्यामुळं खारट नको व्हायला. थोडंसं चवीनुसार अगदी थोडंसं मीठ टाकायचं. तर मी थोडंसंच मीठ टाकते. आणि लसूण शेंगदाण्याचा ना कूट केला बघा. 3 चमचे मी इकडं लसूण शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. तुम्ही हवं तर तीळ वगैरे सुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता. ह्या कुटामुळं ना इतकी छान भाजीला एक मस्त कोटिंग भेटते. याच्यामधली ग्रेव्ही छान तयार होती आणि कारलं खाताना ना इतकं भारी वाटतं. हे बघू शकता मस्त मसाला परतला झालेला आहे. आणि ही कारल्याच्या फोडी हळद मिठातल्या आपण याच्यामध्ये परतून घ्यायच्या. पूर्ण मसाल्याला शेंगदाण्याचा जो कूट टाकला आहे त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं. हे बघा पाहता क्षणी ही कारल्याची भाजी किती सुंदर दिसत आहे. हे बघा मस्त. आता ही भाजी मसाल्यामध्ये मी मिक्स करून घेतलेली आहे. हलक्या हाताने याला मिक्स करायचं. अगदी थोडंसं बघा चिमटीमध्ये मीठ टाकलं कारण की लावलेलं आहे अगोदरच. आणि आता आपण काय करायचं, ह्याच्यामध्ये ना थोडं पाणी टाकायचं कारण मी हे कारले जे आहेत ते कच्चे वापरलेत. मग त्या कारल्याला सुद्धा शिजायला थोडं पाणी पाहिजे. आणि 1 चिमटीभर इथं मी साखर टाकली. तुम्ही हवं तर थोडासा अगदी थोडासा गूळ इथं टाकू शकता. मस्त कडूपणा बॅलन्स होतो याने आणि म्हणजे कडू लागत नाही कारलं. तर मी नेहमी भाजी कारल्याची करत असेल तर थोडीसा गूळ किंवा ही साखर अगदी चिमटीभर टाकते. जास्त नाही टाकायचं नाही तर गोड होऊन जाईल. कडू तर बाजूला राहील पण गोडच लागेल. म्हणून अगदी थोडीशी चिमटीत बसेल इतकीच साखर टाका. आणि थोडंसं पाणी, ते पण मी कारले शिजवले नाहीत म्हणून टाकते. शिजून घेत असताना तर मग पाण्याचीच आवश्यकताच नाही लागणार.
पण कच्च्या कारल्याची जी चव उतरती ना रश्श्यामध्ये ती खूप भारी असते. आता झाकण ठेवायचं आणि फक्त याला 1-5 मिनटं द्यायचे. हे बघा, स्लो गॅसवर याला शिजून द्या. कारल्याला अगदी गाळ करायचं नाही. ह्याच्यामधल्या फोडी म्हणजे थोडासा कडकपणा, कारलं आपल्याला असं कसं खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे, त्यामुळं गाळ नको करायला. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवले. बघा 1-2 मिनटं झालं की किती सुंदर अशी कारल्याला उकळी फुटलेली आहे. आणि तुम्ही भाजीचा आपला रंग बघू शकता. दिसायला बघा किती भारी वाटते, अगदी तरी सुटली आहे. मसाल्याला कसं छान तेल सुटलं आहे. आणि अशा भाज्या जर बघायला भेटल्या की भूक आपापच वाढून जाते. हे बघा, आता मस्त परफेक्ट आपली ही कारल्याची भाजी झालेली आहे तयार. चमचमीत एकदम ग्रेव्हीबाज मसालेदार भाजी तयार झाली. ही अशी भाजी पाहता क्षणी खाऊ वाटते, मग कुणाला आवडू नाही तर नाही आवडू. हे बघा, ही अशी कारल्याची भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा. ह्याच्यामध्ये थोडासा आपण गोडपणा जर टाकला ना, त्याने याचा कडूपणा एकदम कवर होतो. तर कशी वाटते बघा आपली ही कारल्याची चमचमीत मस्तपैकी मसालेदार भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी. आता आपण ह्याला गरमागरमा एक प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये सर्व करूया. हे बघा, ही अशी प्रत्येक कारल्याची फोड मसाल्यामध्ये कशी पॅक झाली. लसूण शेंगदाण्याचा जो याच्यामध्ये फ्लेवर आला आहे ना, त्याची चव म्हणजे इतकी भारी लागते कारल्याच्या भाजीला. कुठलंही वाटण नाही केलं तरी चालेल, पण लसूण शेंगदाण्याचा कूट मात्र नक्की टाका. हे बघा, इतकी रस्सेदार भाजी, म्हणजे एकदम ग्रेव्ही याची किती घट्ट झालेली आहे मस्तपैकी. आणि असं कारलं आपलं नॉर्मल थोडंसं मी कच्चं पण ठेवलं आहे, कारण की कच्च्यापणामध्ये सुद्धा एक आपल्याला गुणधर्म असतात, ते काही जाऊन द्यायचे नाही जास्त. ते इकडे बघू शकता, मस्त अशी चमचमीत मसालेदार कारल्याची चवदार भाजी केलेली आहे. हेल्दी भाजी आहे. ज्यांना नाही आवडत ना, त्यांना नक्की अशा प्रकारे करून द्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी आहे, त्यामुळं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, असं केल्यामुळं आवडीने खातील. आता हे कारलं बघा आपलं किती छान शिजून निघलेलं आहे. म्हणजे थोडंसं अर्धा कच्चापणा थोडंसं शिजून घेतलं, एकदम परफेक्ट झालेले आहे. गरमागरम ज्वारीच्या भाकरी करा आणि त्याच्यासोबत याचा आस्वाद घ्या. अप्रतिम भाजी लागते. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही कारल्याची सिंपल भाजी? तुम्ही ही भाजी ना टिफिनला सुद्धा नेऊ शकता. आणि स्पेशली त्या लोकांना तर नक्की द्या ज्यांना आवडत नाही. तर मला तर खूप आवडती, अप्रतिम झालेली आहे. आता भाकरीसोबत मी खाणार आहे. तुम्ही पण या सगळे खायला ना अशी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा. आणि कोणती भाजी जर तुम्हाला बघायची इच्छा असेल तर मला नक्की सांगा, मी नक्की तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन. तर मस्त वाटते बघा ही कारल्याची भाजी. कोणी पाहता क्षणी ओळखणार पण नाही की इतकी छान ही कारल्याची भाजी झालेली आहे. चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा.